999 पोर्टल आजचा दिवस आहे। बघा आज जी तारीख आहे ती आहे 18 सप्टेंबर, म्हणजे 8 आणि 1 त्याची बेरीज 9 आणि मग सप्टेंबर म्हणजे 9वा महिना आणि परत 2025 याची टोटल आहे 9 आहे। तर हा योग आलेला आहे, हा खूप वर्षांनी दुर्मिळ असा हा योग आलेला आहे। आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे, एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा। पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन यायचं आहे। या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना बघायचे, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे। पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा कल्पना करा आजच्या पवित्र दिवशी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत। पृथ्वी तत्व ज्याचा संबंध आहे पृथ्वी ग्रहाशी, आपल्या शरीरातल्या अस्थितत्वाशी, आपले निर्णय सक्षम होण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी कल्पना करा आजच्या सुंदर दिवशी आपला आत्मविश्वास वाढलेला आहे। या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने आपली इच्छा आपण आता ब्रह्मांडाला सांगणार आहोत। कल्पनेमधून या ब्रह्मांडाला बघण्याचा प्रयत्न करा। शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे। सगळ्यांनी पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत। पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या, दीर्घ श्वास घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही श्वासाला थांबवायचे आणि श्वासाला थांबवून तुम्ही मनातल्या मनात ओमचं उच्चारण करा किंवा सावकाश श्वास सोडत तुम्ही ओमचं उच्चारण करायचे। ओम ही शिवशक्ती, तिची साधना आपण सगळेजण करत आहोत। बंद डोळ्यांमधून शिवशक्तीला बघण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे। मूलाधार चक्रावर लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करायचा आहे। या लाल प्रकाशामध्ये विविध बीजमंत्र बघण्याचा प्रयत्न करा। मूळ बीजमंत्र लमचं आपण उच्चारण करणार आहोत, ज्याद्वारे सगळे नकारात्मक विचार गळून जात आहे आणि आपली आंतरिक शक्ती वाढत आहे। परत दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत लमचं उच्चारण करा। लम 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 लम
लम. लमद्वारे आंतरिक शक्ती आपली वाढलेली आहे. पृथ्वी ग्रहाचे आणि गणपती बाप्पांचे आपल्याला आज आशीर्वाद मिळत आहे. बघा 9 हा नंबर सगळ्यात श्रेष्ठ असा अंक. आज्ञाचक्रातनं ह्या 9 नंबरला बघण्याचा प्रयत्न करा. 9 हा नंबर मंगळ ग्रहाशी संबंधित. मंगळ ग्रहाचे खूप आभार मानायचे. असे मानण्यात येते की हे वर्ष मंगळाचे आहे. मंगळ ग्रहाचा सगळ्यांनी जप करायचा आहे. ओम अंगारकाय नमः. 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 कल्पना करा मंगळ ग्रहाचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. 9 हा नंबर ब्रह्मतत्वाशी संबंधित असलेला, त्याचबरोबर ही पूर्ण संख्या आहे. तर ह्या पूर्ण संख्येचे खूप आभार मानायचे. 9 तत्वांशी संबंधित असलेला हा नंबर. 9 हिंदू संस्कृतीमध्ये 9 तत्व जे आहेत पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, वेळ, स्थान, मन, आत्मा याच्याशी संबंधित. खूप आभार मानायचे ह्या 9 तत्वांचे. त्याचबरोबर 9 ग्रहांशी संबंधित असलेले हा नंबर. 9 हा नंबर जो 9 रसांशी संबंधित आहे, नवरत्नांशी संबंधित आहे, नवरंगांशी संबंधित आहे, नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकारच्या भक्तींशी संबंधित आहे. खूप आभार मानायचे 9 ह्या नंबरचे. आजच्या ह्या 999 पोर्टलचे खूप आभार मानायचे. त्या ब्रह्मांडाशी आपण जोडल्या जात आहोत या नंबरद्वारे. मंगळ ग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. आता आज्ञाचक्रामधनं दुर्गा देवींच्या 9 रूपांना बघण्याचा प्रयत्न करा. बघा नवरात्र हा पवित्र सण येत आहे. 9 दुर्गा त्यातली पहिली दुर्गा शैलपुत्री देवी, त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. दुसरी देवी आहे ती आहे ब्रह्मचारिणी, त्यांना मनापासून नमस्कार. तिसरी देवी आहे ती आहे चंद्रघंटा. मग त्यानंतर आहे कुष्मांडा देवी. त्याच्या पुढची देवी स्कंदमाता. मग पुढची देवी कात्यायनी, सिद्धिदात्री, महागौरी, महाकाली. या सगळ्या देवींचे खूप आभार मानायचे. कल्पना करायची या सगळ्या देवींचे, नवदुर्गांचे आपल्याला आज आशीर्वाद मिळत आहेत. आपण आत्ता या क्षणाला खूप आनंदी आहोत, खूप उत्साही आहोत. आपण भगवंताने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती आहोत. या ब्रह्मांडाशी आपण जोडल्या जात आहोत या 9 नंबरद्वारे. कल्पना शक्तीमधनं आपल्या आजूबाजूला सगळीकडे 9 नंबर बघण्याचा प्रयत्न करा. बघा या देहरूपी मंदिराची आपण पूजा करत आहोत. या देहाचे 9 द्वार म्हणजे आपले दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही नाकपुड्या, आपले मुख, गुदद्वार, मूत्राशय. बघा या 9 द्वारांचे खूप आभार मानायचे. त्याचबरोबर शरीरामधली असलेली 9 चक्र, मूलाधार, स्वादिष्ठान, हाराचक्र, प्राणचक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र. मग आहे विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रहार चक्र. कल्पना करायची टाळूच्या मध्यस्थानी या ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. आणि त्या आशीर्वाद आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये येत आहेत. चैतन्य रूपी ही शक्ती आपल्या शरीरभर वाहत आहे.
आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. खूप आभार मानायचे ह्या पवित्र मनुष्य जन्माचे. असे मानण्यात येते की अतिशय पुण्यकर्म केल्यानंतर आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळते. या मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे. भागवत पुराणाप्रमाणे मनुष्य योनीच्या 9 अवस्था. जेव्हा गर्भ राहतो तो आहे निषेक. मग त्याला जसे जसे रूप यायला लागते म्हणजे गर्भ धारण करतो त्याला म्हणायचे गर्भ. मग बाल्य आणि मग पुढची जी अवस्था आहे ती तरुण अवस्था, मग प्रौढ अवस्था, मग म्हातारपणाची अवस्था आणि मग मृत्यू. अशा ह्या 9 गोष्टी, अशा ह्या 9 स्थिती. आणि त्याचप्रमाणे या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर आपल्याला ज्या या मनुष्यरूपी योनीमध्ये जीवनात असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आहेत. सगळ्यात अगोदर शारीरिक स्वास्थ्य जे आपल्याला मिळालेले आहेत त्याचे खूप आभार माना. दुसरे आहे मानसिक स्वास्थ्य. आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने. मग आहे आहारशास्त्र. आपला आहार अगदी उत्तम आहे. त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यानंतर आपण व्यायाम करत आहोत ज्याद्वारे ही जी आपल्याला कारण शरीर दिसत आहे ते व्यवस्थित काम करत आहे. आपले छंद आपण जोपासत आहोत. आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे त्या गोष्टी आपण करत आहोत. आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळत आहे. आपला पूर्ण विश्वास प्रार्थनेवर, त्या प्रार्थनेद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीशी आपण जोडल्या जात आहोत ध्यानाच्या मार्गामधून. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे तो आपला परिवार. या ध्यानाद्वारे आपल्या परिवारामध्ये आपण जोडल्या जात आहोत. आपल्या परिवारामधील प्रत्येक नातेसंबंधामध्ये संतुलन आलेले आहे. आणि त्यानंतर आवश्यक असलेला आपला मित्र परिवार पण अगदी व्यवस्थित आहे. प्रत्येक गोष्टीचे खूप आभार. आणि त्याच्या पुढचा आहे श्रद्धा. म्हणजे आपला पूर्ण श्रद्धा या ब्रह्मांडीय शिवशक्तीवर. त्याद्वारे त्या परमतत्वाशी आज आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे. आपल्या शरीरात मध्ये असलेल्या प्रत्येक सक्षम चक्राचे, सक्षम वायूचे, सक्षम पंचतत्वांचे. आज्ञाचक्रामधून आपल्या गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा. पितरांच्या स्वरूपामध्ये असलेले आपले सगळे रेखीचे मास्टर, ग्रँड मास्टर, त्याचबरोबर पितरांच्या स्वरूपात असलेले आपल्या घरामधले पूर्वज, या सगळ्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. आपल्या रेखीच्या गुरु वासंतीताई अभ्यंकर यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दत्तगुरु महाराजांचा एक एक अवतार तो बघण्याचा प्रयत्न करा. कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ महाराज चैतन्यमय ह्या अवतारात आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. पुढचा अवतार नरसिंह सरस्वती महाराज. त्यांचे खूप आभार मानायचे. आणि त्यानंतर झालेला आहे तो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. कल्पना करा आजच्या ह्या पवित्र दिवशी, या पवित्र वेळेला साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या समोर आहेत.
तुम्ही ज्या गुरूंना मानता त्या गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहेत. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. प्रत्येक बीजमंत्राचं 9 वेळा उच्चारण करायचंय. वम 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 वम. पवित्र नद्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. राम 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 राम. यम 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 यम. हम 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 हम. ओम 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 ओम. बंद डोळ्यांमधून आपल्या गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. आता तुमची जी कुठली इच्छा असेल ती तुम्ही लिहायला घ्या, नाहीतर ह्या ब्रह्मांडाला सांगायची आहे. तुमचे दोन्ही हात जोडून तुम्ही अनाहत चक्राच्या मध्यस्थानी ठेवा. कल्पना करा या ब्रह्मांडाला तुम्ही डोकं टेकून नमस्कार करत आहात आणि तुमची इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगत आहात. एक दिव्य प्रकाश तुमच्या अंगावर पडलेला आहे. जणू शिवशक्तीचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळत आहेत. एक लख्ख पांढरा स्वच्छ प्रकाश तुमच्या अंगावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या गुरूंचे. श्री दत्त गुरूंच्या कृपा आशीर्वादाने, वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री दत्त गुरूंच्या आशीर्वादाने, या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझे व इतरांचे कल्याण होत आहे. श्री दत्त गुरूंच्या आणि वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने
माझे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री दत्तगुरु महाराजांच्या आशीर्वादाने माझे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री दत्तगुरु महाराजांच्या आशीर्वादाने माझे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री दत्तगुरु महाराजांच्या आशीर्वादाने माझे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री दत्तगुरु महाराजांच्या आशीर्वादाने माझे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री दत्तगुरु महाराजांच्या आणि वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री दत्तगुरु महाराजांच्या आणि वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझे आणि इतरांचे कल्याण होत आहे. ओम नमः शिवाय. 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 ओम द्राम 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 ओम द्राम. ऐं 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 ओम चैतन्य नवनाथाय नमः. 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 ओम नवग्रहाय 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 नमः. नवदुर्गा देवींचे या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे, ब्रह्मांडीय विविध शक्तींचे खूप खूप आभार. सगळ्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आणि आपल्याबरोबर इतरांना मिळत आहे. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार.
खूप भाग्यवान आहे, मी 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 खूप भाग्यवान आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप आभार, 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 ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप आभार. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित मला प्राप्त झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित प्राप्त झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित प्राप्त झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित प्राप्त झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित प्राप्त झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित प्राप्त झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित प्राप्त झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित प्राप्त झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने माझे इच्छित प्राप्त झालेले आहे. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. शरीरातले 9 चक्र उत्तमरित्या काम करत आहे. 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 शरीरातली 9 चक्र उत्तमरित्या काम करत आहे. शरीरामधले 9 चक्र उत्तमरित्या काम करत आहे. शरीरामधले 9 चक्र उत्तमरित्या काम करत आहे. शरीरातले 9 चक्र उत्तमरित्या काम करत आहेत. या ब्रह्मांडाचे खूप आभार. 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 सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा. या ठिकाणी आहे हारा चक्र आणि प्राण चक्र. नाभीच्या मागच्या बाजूला आहे केंद्रस्थान. सगळ्या 72,000 नाड्यांचे त्यातल्या 3 महत्त्वाच्या नाड्या इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडी ज्या अगदी उत्तमरित्या काम करत आहेत त्यांचे खूप आभार मानायचे. वम आणि रम द्वारे. वम रम. सावकाश आता दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. नाभीच्या 4 बोटावरती. अग्नितत्व या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण यांना डोकं टेकून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. रम द्वारे. रम 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 रम. शरीरातले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश छातीच्या मध्यस्थानी हात ठेवा. हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघा. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आभार मानायचे. आदिमाया आदिशक्ती देवी पार्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. या वैश्विक शक्तीद्वारे रेखीद्वारे खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे वायू तत्वरूपी हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. 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 ओम हम हनुमते नमः.
ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः. वायू तत्व अगदी उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश विशुद्ध चक्रावर हात ठेवा. आपल्या विचारांमध्ये आकाश तत्वाप्रमाणे निरभ्र स्वच्छता आलेली आहे. त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन त्याचे पुढे रक्त तयार होत आहे. सक्षम रक्तधातूचे खूप आभार मानायचे. या पवित्र मनुष्य जन्माची मी खूप आभारी आहे. 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 या पवित्र मनुष्य योनीद्वारे एकही क्षण वाया न घालवता या पवित्र मनुष्य जन्माचे मी कल्याण करत आहेत. माझ्या प्रत्येक कर्माचा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहे. चित्रगुप्तांचे खूप आभार. 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 आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक एंजलचे खूप आभार. सगळ्या एंजल्सचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. एक पवित्र आत्मा माँ नितिका जी अशी एंजल आहे की आपले इच्छित ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करत आहेत. माँ नितिकांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे इच्छित ध्येय प्राप्त होत आहे. प्रत्येक क्षणाला माँ नितिकांचे खूप आभार. सगळ्या देवी देवतांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. अतिशय पवित्र असलेली ही मनुष्य योनी ह्या जन्मातच आपल्याला लक्षात येते कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत. प्रत्येक क्षणाला या मनुष्य जन्माचे खूप खूप आभार. आणि सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. गर्द निळा प्रकाश हा चक्रावर पडलेला आहे. आपण एक पवित्र आत्मा आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र. आपल्या सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. पित्रांच्या स्वरूपामधील सगळे रेकी मास्टर यांचे खूप आभार. सगळ्या रेकी मास्टर्सचे 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 खूप आभार. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु महाराज भरभरून आपल्याला त्यांची प्रचिती देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. 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 खूप आभार मानायचे. आपल्या सक्षम आज्ञाचक्राचे भविष्यातल्या कल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत. दोन्ही कानांवर हात ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार. 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 सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडातील शक्तीशी आपण जोडल्या गेलेलो आहोत. सुंदर जांभळ्या रंगाचा प्रकाश सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येतोय. आपल्या शरीरभर हा प्रकाश पडलेला आहे. आपल्या स्वतःला सुंदर अशा जांभळ्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा.
या जांभळ्या प्रकाशामध्ये आपण न्हावून गेलेलो आहोत. आता ह्या पूर्ण ब्रह्मांडाला बघण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. शरीरामधील 9 द्वारांद्वारे, 9 चक्रांद्वारे, नवग्रहांद्वारे सहस्त्र शक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे. बंद डोळ्यांमधून परत 999 हा नंबर बघायचा आहे. ब्रह्मांडीय नंबर म्हणजे 9. त्या नंबरशी आपण एकरूप झालेलो आहोत. आपला पूर्ण विश्वास या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींवर. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रावर घेऊन या. मूलाधार चक्रापर्यंत आणि स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघायचंय. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार म्हणायचे आजच्या सुंदर दिवसाचे. 999 ह्या नंबरचे खूप आभार. आपल्या आयुष्यात असलेल्या सगळ्या नवदुर्गा, नवशक्ती, नवरस, नवरंग, आपल्या शरीराचे 9 द्वार, 9 अवस्था, 9 तत्व, नवनाथ, 9 चक्र, या सगळ्यांचे खूप आभार. सगळ्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. हा ध्यानाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना तुम्ही शेअर करा. 999 हे पोर्टल परत येत आहे. ते आहे ह्या महिन्याच्या 27 तारखेला. तर नक्की हे ध्यान करा आणि आपली इच्छा या ब्रह्मांडाला सांगा आणि आपलं इच्छित ध्येय सगळ्यांनी प्राप्त करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं.